नमस्कार महाराष्ट्र, स्वाद बाय रूपाशीमधून आज तुमची रुपाली। आज तुम्हाला मी दाखवत आहे रसमलाई। रसमलाई का दाखवते? कारण आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आज रसमलाईचा बेत करणार आहोत, जो सगळ्यांना म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे। आणि गुरुपौर्णिमा हा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपण साजरा करतो। तर त्याच्या निमित्ताने आपण अन्नदान करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि पिवळ्या वस्तूचं दान करावं, हे ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते। चला आपण बघूया आपण रसमलाई कशी बनवायची। चला आता आपण बघूया की रसमलाई कशी बनवायची। रसमलाईसाठी आपण 1 लिटर दूध फाडून विनेगर त्यात मिक्स करून फाडून त्याला आपण खवा करून घेतलेला आहे। आणि हा खवा आपण 1 तास आधी फाडून 1 तास ठेवलेला आहे। तर हा खवा चांगला घट्ट खवा झालेला आहे। कॉर्नफ्लॉवर घेतली आहे, केसर घेतलाय, एक येलो फूड कलर असतो तो घेतलाय, इलायची आहे, साखर आहे आणि ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, पिस्ता, काजू आणि बदाम हे आपण पूर्ण आता घेतलेले आहे। आणि अर्धा लिटर दूध एक्स्ट्रा घेतलेलं आहे गरम करून आणि घट्ट करून। तर हे आता पदार्थ आपण बघणार आहोत रसमलाईला कशी बनवायची। चला बघूया। आता आपण बघणार आहोत हे आपण 1 लिटर दूध फाडून त्याला छान आपण विनेगर त्यात टाकून दूध फाडून घेतलेलं आहे आणि कपड्यात बांधून 1 तास ठेवलेलं। आता हे पूर्ण हा त्याचा खवा कडक खवा झालेला आहे। आता ह्याला आपण ऑथेंटिक पद्धतीने आपण त्याला असं नाही करणार, त्याला आपण चांगलं असं चांगले हाताने त्याला या पार्टने चांगलं त्याला आपण मिक्स करून घेऊ आणि त्याच्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करू। आपले गोळे बाइंडिंगला साठी 3 ते 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर मिक्स करू आणि ते चांगलं बाइंडिंग करून घेऊ। चांगलं आपण असं न करता हे चांगलं ह्या हाताने पूर्ण असं पीठ हे चांगलं खवा चांगला असा मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून त्याचे आपण आता गोळे करून घेऊया। आता हे आपण दूध उकळून घेतलेलं आहे। आता हे चांगलं दूध उकळतंय, त्यात थोडीशी आपण साखर टाकूया। 1 स्पून साखर टाकली, थोडी इलायची पावडर टाकली, थोडी ड्रायफ्रुट्स। माझ्या मुलांना ड्रायफ्रुट्स खूप आवडतात म्हणून मी याच्यात भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी केसर घातली आपण। केसर घालून त्याला छान उकळ येऊ द्यायची। हे दूध छान घट्ट झालं पाहिजे। आता ह्याला येलो कलर येण्यासाठी आपल्याला घालायचं आहे थोडासा फूड कलर। तर आपण याच्यात घालूया फूड कलर। आता उकळते छान। जेवढं हे घट्ट होईल ना तेवढी तुमची रसमलाई एकदम मस्त लागते। आता आपण ह्याच्यात थोडा टाकतोय फूड कलर। फूड कलरने रसमलाईला छान कलर येतो। एक 3-4 थेंब त्यात फूड कलर मिक्स करा। बघा छान आता मस्त याला उकळ येते। आपण याला उकळ येऊ देऊया 5 मिनिटं। हे आपण आता रसमलाईचे छान आता रसमलाईचे गोळे करायला घेऊया। चला आता आपली कढई छान गरम झालेली आहे आणि हे बघा आपण मस्त रसमलाईचे असे खव्याचे असे मस्त गोळे छान असे बनवून घेतलेले आहेत। हे बघा मतलब छोटे छोटे गोळे बनवून घेतले। आता आपण कढईत टाकूया थोडं पाणी। हे थोडं पाण्याला एक उकळ आली की त्यात आपण आता उकळ येऊ देऊया आणि 1-2 स्पून साखर टाकूया। 2 ते 3 स्पून आपण साखर, जशी तुम्हाला गोड पाहिजे तशी तुम्ही साखर टाकून घ्या ह्याच्यामध्ये। आणि याला चांगली उकळ येऊ द्या पाण्याला उकळ आली की हे बघा आपलं 1 लिटर ते दुधाचे आपण दूध फाडलं विनेगरने, त्याचा खवा केला तर आपले 10 ते 15 आपले एवढे छोटे छोटे रसमलाई बनते। आता ही रसमलाईचे पाण्यात सोडूया। छान असं पाण्यात आपण मस्त सोडून घेऊया। छान दिसतात ना मस्त मस्त।
चला आता आपलं गुरु पौर्णिमा निमित्त आपण मस्त रसमलाई, मस्त एकदम स्वादिष्ट आणि एकदम कमाल रसमलाई बनवलेली आहे. आता तुम्ही पण ही रसमलाईची रेसिपी बघा, घरी मस्त बनवून बघा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझं रेसिपी आवडली असेल रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा, खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.